नांदेड़ में शिवसेना विधायक बालाजी कल्याणकर ने भाजपा पर बड़ा आरोप लगाया है। उन्होंने कहा कि नांदेड़ वागला महानगर पालिका चुनाव के लिए भाजपा की जारी घोषणा पत्र में जिन विकास कार्यों का जिक्र है वे शिवसेना के कार्यकाल में किए गए हैं। आज आयोजित पत्रकार परिषद में कल्याणकर ने भाजपा के दाव को भ्रामक बताया और कहा कि जनता को गुमराह करने की कोशिश की जा रही है। गौर से सुनिए क्या कहना है विधायक का। आज नांदेड महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्था आमदार चालू आहे। नांदेड महापालिकेच्या या महाराष्ट्रामध्ये सगळ्या महापालिकेचं इलेक्शन चालू आहे, त्याच्यामुळे नांदेडमध्ये सुद्धा चालू आहे। आज लास्ट दिवस जायचा आणि उमेदवाराची निवड करायची, त्याच्यामुळे हे आज जे घडलेलं आहे 10 दिवसाचं हे तुम्हाला सगळ्याला माहित आहे। आता पत्रकार परिषदेचं काम कारण म्हणजे आमचे 40 उमेदवार हे आज त्याची निवड झाली आहे। की पत्रकार की आपल्याला उमेदवाराला पत्रकार परिषदेला सर्व उमेदवाराचा परिचय झाला पाहिजे, पण या प्रभागामध्ये कोणते उमेदवार आहेत हे सुद्धा माहिती झालं पाहिजे। त्यासाठी बैठक आयोजित केलेली आहे। सांगायच्या पर्यंत आज नांदेड महापालिकेवर 100% शिवसेनेचा प्रभाव असणार नाही आणि येणाऱ्या काळात शिवसेनेचाच महापौर होईल। तसे सुद्धा चांगले उमेदवार सक्षम उभे केलेले आहेत। नांदेड उत्तर मतदारसंघात सुद्धा चांगले काम करणारे, जनतेची सेवा करणारे असे उमेदवार आपण 40 उमेदवार उभे केले आणि 30 उमेदवार आमचे शिवसेनेचे उमेदवार आहेत। त्याच्यामध्ये रिपब्लिकन सेना नरेंद्र आंबेडकर साहेब यांचे सुद्धा या पक्षाचे सुद्धा 2 उमेदवार आपल्या 38 मध्ये आहेत आणि 2 उमेदवार आमचे 40 काल उमेदवार होते ते रिफॉर्म लावते आम्ही 40 उमेदवाराला। ते 2 उमेदवार भाजपला पडविले म्हणजे 2 रिफॉर्म असताना उमेदवाराला त्यांनी आकार घ्यायला लावले, काही बरोबर वाटलं नाही। हे आतापर्यंत 40 वर्ष झालं असेल माझ्या मतानं। त्या उमेदवाराला पक्षाचा लावला, त्या उमेदवाराला कुठं पक्षात घेणे बरोबर नाही। ठीक आहे, तुम्ही पहिलं काही केलं असतं गोष्ट अलग आहे, हे काम करणं गलत आहे। असं हे काय लोकशाहीला असं काय अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे। आणि जनतेत काम करणारे आपले 40 ला 40 उमेदवार आहेत। पुरस्कृत आमचे 2 उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 5 मध्ये धनचकर ताई मीनाक्षी रमेशराव आणि 10 नंबर मध्ये आमच्या दीपालीताई यांना शिवसेनेचे पुरस्कार उमेदवार आम्ही जाहीर केलेले आहेत। आणि असे 40 आमचे उमेदवार सक्षम चांगले काम करणारे या नांदेड महापालिकेमध्ये उभे, नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये उभे आहेत। आपण उमेदवार पळवल्याचा आरोप केलेला आहे म्हणतात। उमेदवार नंतरपासून गायब झाले आमचे, तर आम्हाला भेटणार त्याने माघार जाऊन घेतली। मोबाईल द्यायचा स्विच ऑफ बघायला आम्ही सकाळी उठलो तर आमचे उमेदवार कुठे 2 उमेदवार गायब, म्हणजे अशी परिस्थिती झाली। मात्र आम्ही काय त्याला मागायला गेलो नव्हतं बा आम्हाला तुम्ही आमचा बीफॉर्म लावा म्हणून, तर त्यानेच आमच्याकडे आले तुमचा बीफॉर्म द्या म्हणजे शिवसेनेच्या, आम्ही त्यांच्यावर उभं राहतो। शिवसेना पळवले मात्र नेमकं कुणा पळवले? तुम्ही पळवले म्हणताय, मात्र नाव सांगा कुणा पळवले? भाजपनं पळवले, त्यांनी आता प्रेस घेतलं ना त्याचा महेंद्र भेंडकळेचा आणि मनोज जाधवचा। ते असं बीफॉर्म पळवितात का माणसं? पण त्याप्रमाणे शिंदे गटाची युती होणार होती, शेवटच्या क्षणापर्यंत युती होणार असं सांगितलं जात होतं। युती नेमकी कशामुळे फिसकटली, काय कारण? महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपची युती आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आणि एकनाथभाई शिंदे साहेब हे चांगले महाराष्ट्रातून नेतृत्व करतात। त्याच्यामुळे आम्हालाही वाटलं की बाबा आपण नांदेडमध्ये सुद्धा स्थानिकला की झाली पाहिजे। इथं सकारात्मकच होतो पहिलेपासून, मी दुसऱ्यासोबत जाणारच नव्हतो। मी एकच ठरले की आपल्याला भाजपसाठी युती करायची। ते 2-3 मिटिंगा झाल्या, बैठका झाल्या, ते बैठकीमध्ये असा निर्णय झाला की तुम्हाला 6च्या वर आम्ही सीटा देऊ शकत नाहीत, आम्हाला माणसं ऍडजस्ट करायची। त्याच्यामुळे आम्हाला वाटलं बा आम्ही 3000 कोटीचे काम आले, 3500 कोटीचे, तर 1000 कोटीला 2 नगरसेवक मिळालं कसं जमणार? एवढे काम आले असताना थोडे मुख्य रस्ते, थोडे मोठे प्रोजेक्ट, उत्तम रस्ता, दवाखाना, कृषी महाविद्यालय,
जसं यशवंत काले सारखे आनंद नगर सारखे रस्ते मुख्य रस्ते केलेले आहे आपण. जसं छत्रपती चौक पासून ह्याच्यापर्यंत आपल्या शासकीय ह्याच्यापर्यंत गेस्ट हाऊस पर्यंत असे चांगले चांगले रस्ते घेतलेले आहेत. युती कुणामुळे झाली नाही,